या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरास रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले। या परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहू लागले, तरीही हजारो एकर पिकातून पाणी साठून राहिले। या परिस्थितीची पाहणी संवेदनशील व कर्तव्यदक्ष आमदार समाधान अवताडे यांनी सोमवारी सकाळी केली। त्यांच्या समवेत तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते। पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव बोहाळी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस, डाळिंब, बोर, मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केली। या प्रसंगी आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली। आमदार समाधान अवताडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतपिके आणि फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सोबत असलेल्या तहसीलदारांना केल्या। आमदार समाधान अवताडे यांच्या गाड्यांचा ताफा जसा जसा पुढे जात होता तसतसे शेतकरी रस्त्यावर येऊन उभे राहत होते, शेती पिकांचे झालेले नुकसान दाखवत होते। ओढ्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांमधून ते साठले होते। या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार समाधान अवताडे यांनी केली। उंबरगाव आणि बोहाळी येथील काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले होते, याबाबत तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।